हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. उद्धव ठाकरेंना एनडीए सोबत घेणार का? अमित शहांचा प्रश्न. जर तरच्या प्रश्नावरती उत्तर नसतं, शहांचं उत्तर. मुलगा मुख्यमंत्री व्हावा उद्धव ठाकरेंना वाटतंय. टीव्ही 9च्या ग्लोबल समिट कार्यक्रमात अमित शहांचा निशाणा. तर मुंह में राम बगल में ईडी म्हणजे सत्ताधाऱ्यांचे घरगडी. उद्धव ठाकरेंचा घणाघात. अमित शहांनाच पंतप्रधान व्हायचंय. भाजपचे लोक मला सांगतात. संजय राऊतांचा दावा. तर राऊत चिलीम आणि गांजा ओढून बोलतात, आशिष शेलारांची टीका. भाजपच्या लोकसभेसाठी 23 जागा पक्क्या. भाजपकडनं 23 निरीक्षकांची घोषणा. विविध आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती. बारामतीच्या जागेसाठी भाजपकडनं निरीक्षकाची घोषणा नाही. भाजप अजित पवार गटाला बारामतीची जागा सोडण्याची शक्यता. चर्चांना उधाण. भाजपकडनं रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिकसाठी निरीक्षकाची नेमणूक नाही. दोन्ही जागांसाठी शिंदे गट आग्रही. रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता. मावळसह रायगडची जागा भाजपला मिळण्यासाठी प्रयत्न करणार. प्रमोद सावंत यांचं वक्तव्य. रायगडच्या जागेसाठी सुनील तटकरेही आग्रही. आमचं जागा वाटप जवळपास निश्चित. आज अंतिम बैठक. संजय राऊतांची माहिती. तर मशाल गावागावात पेटली. तुतारी सुद्धा राज्यात पोहोचली. राऊतांचं वक्तव्य. मला अडचणीत आणण्यासाठी अजित पवारांनी माझ्या मतदारसंघातील एका गुंडाला जवळ केलाय. आमदार रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप. यवतमाळ लोकसभेसाठी शिंदे गटात रस्सीखेच. पक्षानं आदेश दिल्यास यवतमाळमधून लढणार. संजय राठोड यांची प्रतिक्रिया. तर मैं अपनी झांसी नहीं दूंगी. भावना गवळींचाही यवतमाळवर दावा कायम. यवतमाळमध्ये भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात बॅनर वॉर. भावना गवळी आणि राठोडांनी मोदींच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरवरती एकमेकांचे फोटो नाहीत. पक्ष आढळरावांचं स्वागत करेल तर मी माझा निर्णय ठरवेन. असं राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेल. आढळरावांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवर दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी. मी आधीच राजकारणात आलो असतो तर तेव्हाच फूट पडली असती. शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया. बारामतीत नणंद भावजाईची लढत होणं वेदनादायी. राजेंद्र पवार यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीची दुपारी 4 वाजता ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक. जागा वाटपावर आज अंतिम चर्चा होणार. मवियाचा लोकसभेचा फॉर्म्युला आज स्पष्ट होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर. महिला बचत गटाचा कार्यक्रम. वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचंही मोदींच्या हस्ते आज लोकार्पण. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे पुन्हा मिलिंद नार्वेकर यांच्या संपर्कात. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सभेमध्ये दावा. हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सुक्खू आजच राजीनामा देण्याची शक्यता. सुक्खू यांनी काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधला. काँग्रेस आमदारांच्या नाराजीनंतर मुख्यमंत्री बदलाचे संकेत. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.